पण महत्व हे नाही राहत, महत्व हे राहते की आपल्या जीवाचं फंक्शन तर अटेंड होत राहील, पण आपण किती चुकत आहोत हे महत्वाचं आहे. आजकाल ऍक्सिडेंट भरपूर होत आहेत. त्यावेळेला आम्ही काय करतो की ऍक्सिडेंट झाला की तिथे गर्दी दिसली की धावत जाऊन बघतो, आपली गाडी उभी ठेवून देतो आणि पटकन जातो बघायला आणि काय करतो, अरे रे खूप रक्त गेलं, ब्लड गेलं, बस एवढा विचार करून आपण तिथून पलटून निघून जातो. आणि कधी कधी कोणी त्यांना मदत पण करते. त्याच्यापेक्षा जास्त की ते कुठे चुकले हे महत्वाचं आहे. कारण की आपण नेहमी फोर व्हीलरला दोष देतो, फोर व्हीलरवाला कमी दोषी राहतो, ट्रकवाला कमी दोषी राहतो, परंतु जो बाईकवाला राहतो तो दोषी राहतो. कारण की त्याला इतकी घाई राहते मागून पुढे जायची, ट्रॅफिक जाम जर झाला तर त्याला असं वाटतं की मेरी छोटी सी बाईक है, मैं कहीं से भी निकल जाऊंगा. हे खूप चुकीचं आहे. आणि आमच्यासारखे नेते बोलताना कधी कधी सत्य बोलते, आम्हाला लोकांना पकडला, लायसन्स नाही आहे, हेल्मेट नाही, मॅडम सोडवून द्या. तर पटकन अधिकाऱ्याला फोन लावतो, माझ्या वार्डाचा सोडा, पण तुम्ही सोडावू नको. कोणाचाही फोन आला, आमच्या सगळ्या नेत्याचा कोणाचाही फोन आला तर मी या स्टेजवरनं सांगते की बिलकुल सोडा नको. जोपर्यंत पनिशमेंट मिळणार नाही तोपर्यंत त्यांना सुद्धा कळणार नाही. आम्ही फोन जरी लावला तरी तुम्ही हो म्हणून आम्हाला आमची समजूत नंतर घाला, पण त्यांना त्याच ठिकाणी पनिशमेंट देऊन त्यांच्या नावाची जी पावती पडायची आहे, जे घ्यायचं आहे ते त्यांच्याकडनं नक्की घ्या. कारण की त्यांना पुढच्याला घरून येताना आठवायला पाहिजे की अरे आम्ही 200 रुपये भरले होते, मी 500 रुपये दिले होते, मला समोरची काळजी घ्यावी लागेल. आजकाल 1-2-3 ऍक्सिडेंट झाले, 2 मिनिटं तर मी घेते. त्या ऍक्सिडेंटचं असं कारण आहे की हेल्मेट न वापरल्याबद्दल. आणि स्वतः जेव्हा बाईक चालवत आहे तर 4 साईड चौरस्त्यावर जर आपण गेलो, एक मोठा ऍक्सिडेंट झाला 2 महिन्यापूर्वी, त्या व्यक्तीचा आता 8 दिवस झाले मृत्यू झाला आहे. कारण हेच होतं की चौरस्त्यावर जाताना कुठेही न बघता त्यांनी सरळ गाडी टाकून दिली. कारचा मागच्या साईडला, त्यांच्या मागच्या साईडला कारचा धक्का लागला, ते पडले आणि डिवायडरवर पडल्यामुळे डोक्याला लागलं. त्यांना रक्तप्रवाह भरपूर झाला, ऍडमिट केलं, 2 महिने ऍडमिट राहिले. आता त्यांचा करून अंत झाला. कोणाचं नुकसान झालं, त्या परिवाराचं नुकसान झालं, परंतु चालणारा हा विचार करत नाही की माझं कुटुंब माझी घरी वाट पाहत आहे. महिला सुद्धा नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देते आणि संक्रांतीच्या हळदी कुंकाच्या हार्दिक शुभेच्छा देते. परंतु महिला सुद्धा ज्या वेळेला हळदी कुंकाला निघतात तर 2 मैत्रिणी गाडीवर बसतात, एक मैत्रीण गाडीवर बसून तिची मुलगी सुद्धा सोबत घेतात, मुलगा सुद्धा सोबत घेतात. त्यावेळेला किती पण त्या महिलेची सुद्धा चूक राहते. पण आपण अरे जानबो लेडीज आहे, कुठे सुद्धा लेडीज म्हणून त्यांना सोडू नका. कुठेही नियमांचं पालन उल्लंघन केलं असेल तर त्यांना सोडू नका. प्रत्येकाला जोपर्यंत आपण काही ठिकाणी असं राहते की तुम्ही 4 लोकांना, पोलिसांना जेव्हा तुम्ही पाठवता 4-5 दिवस, अरे 4-5 दिन तो रहेंगे, इन लोग बाद में तो चले जाएंगे, पण नुकसान आमचं होणार आहे. जर त्यांनी आपली ड्यूटी 4 दिवस केली ना, मग ते आपल्या कामाला लागले तर आम्ही काय विचार करतो की 4 दिन तो आएंगे, हमको देखने के लिए, बाद में तो बंद ही करने वाले सब कुछ. हेल्मेट 4 दिन वापरेंगे फिर तो बंद ही होने वाला. नुकसान तुमचं होणार आहे, त्यांचं नाही होणार आहे, मुलांचं होणार आहे, मुलींचं होणार आहे, तरुण पिढीचं नुकसान होणार आहे.